नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आमचा आज ट्रेडिशनल डे आहे. तर आता कॉलेजमध्ये आलो आता आम्ही, बघू आता पुढे काय होतं काय नाही, दाखवेल मी तुम्हाला. या ठिकाणी सगळे पोरं एकदम नटून थटून आलेले आहेत. या ठिकाणी राडा होणार सगळे क्वालिटी विषय सकाळी इकडे क्वालिटी. संभवामी युगे युगे, संभवामी युगे युगे. क्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्म हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवंश शके 1551, शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला.
बाळासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेते आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान.
मोलाचं आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, खर आवाज झाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये विचवट केला. अफजल खानाच्या वादानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त दिली. शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेचं, आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. तुमची कपडं जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच शिवा मिळाला. शेवटचा मुसरा. गोयाजी, तुम्ही राजांची पाठराखण करा. होय राजा, नाही माझी राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पुढे महाराजे, विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 बार घ्या. तोपर्यंत या खोडखेडीत अडकून ठेवतो कधी. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. चल.
खुशी मनती अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. जगदंब जगदंब आज यावं लागलं, न राहून यावं लागलं. हल्ली एक साथ सतत आमच्या कानावर पडते, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी जन्माला यायचं महाराजांनी? यवनी सत्तेच्या छतडावर पाय देऊन रयतेचं रक्षण करण्यासाठी, माता भगिनींची आबरू सुरक्षित राखण्यासाठी आम्ही जन्म घेतला. मुठभर मावळे सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. एवढंच नव्हे तर 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या साथीनं या हिंदवी स्वराज्याचं निर्माण आम्ही केलं. हा एक एक गड, हा एक एक किल्ला राखण्यासाठी, तो बांधण्यासाठी आमच्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं, कित्येकांनी बलिदान केलं. याची गोष्ट तुम्हाला गड किल्ल्यांचा प्रत्येक बुरुज आणि प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार आहे. आणि त्यांच्याच साक्षीनं आज तुम्ही काय करत आहात? साधं गलिमांना जिथं पोचताही येऊ नये असे सुरक्षित ठिकाण म्हणजे आमचे ते गडकिल्ले. आणि तेच गडकिल्ले आज असुरक्षित जागा वाटाव्यात. आमच्यासारखी दाढी राखणं, आमच्यासारखी कपाळावर चंद्रकोर लावणं हल्लीची रीत आहे, चांगली गोष्ट आहे. पण केवळ बाह्यरंगानं आमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात आमचे विचार आणि आमची शिकवण जर रुजवली तर महाराष्ट्रात कोणत्याच स्त्रीवर अत्याचार होणार नाही, निर्भया, कोलकाता सारखी प्रकरणं होणार नाही आणि रात्री अपरात्री
घरातून बाहेर पडणारी स्त्री ही अगदी निर्धास्त असेल, कारण तिला खात्री असेल तिच्या संरक्षणासाठी तिचे हे शिवभक्त भाऊ उभे आहेत. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. स्वराज्याची रक्षिणी तू, या भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. आणि दुबळी समजू नको स्वतःला, तुझी जाऊनची लेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तुझी जाऊनची लेक आहे. केवळ उत्सवांसाठी, मिरवणुकांसाठी आम्ही कधीच जन्म घेतला नव्हता, मुळात नाही. पण म्हणून आमच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा आम्ही उभा जन्म ज्या कार्यासाठी वाहून नेला, त्या कार्याची प्रेरणा जर तुम्ही घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल. आणि म्हणून महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणण्यापेक्षा, महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखायला, तुमच्या स्वराज्याचं सुराज्य करायला असं म्हणणारे संभाजीराजे आज घराघरामध्ये आणि मनामध्ये निर्माण व्हावेत, हीच खरी श्रींची इच्छा. राजन सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबाने राजन, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबाला या ठिकाणी आता आमचं सगळं आजचा ट्रेडिशनल डे संपलेला आहे. खूप भारी होता. छावा चित्रपटाची एक छावा चित्रपट पण आम्ही इथं सादर केलेला आहे IT डिपार्टमेंटने. तसं आम्हाला एकदम भारी वाटलं, मज्जा आली. खूप चांगली ऍक्टिंग केली प्रणवनी. वैजनाथचं पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पण जो ऍक्ट होता एकच नंबर होता. चलो बाय बाय. एकच छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम.